तुम्हाला मारायचं असेल तर मारा, प्लीज एक फोन करू द्या, महत्वाचं बोलायचं आहे. जाधव, अरे कसले क्रिमिनल येतात रे आजकाल. हा आता काय फोन मागतोय. हा थोड्या वेळाने म्हणशील की सोशल मीडिया उघडून द्या, मला चॅटिंग करायची आहे म्हणून, आणि मग काय बोर होतोय, गेम खेळू द्या. हा पापाची पेंड रे, का धर्मशाळा उघडली आम्ही इथे. साहेब तसं नाहीये. हो तसं नाहीच आहे मुली. आणि मी तुला चांगला ओळखलाय. तू ना त्या घोंसासारखा हा? त्याला मारल्यावर तो कसा फुटतो ना, तसा फुटतोय तू. एक लक्षात ठेव, तुझ्यासारखे घोणस आहे ना या इन्स्पेक्टर इनामदारांनी लई टॅकल केलेत. तुझ्यासारख्याकडून कशी माहिती मिळवायची ना हे आम्हाला चांगलं कळतं. साहेब एक फोन करू द्या प्लीज. हे का नाही, तुझं विष काढलं ना तर इन्स्पेक्टर इनामदार नाव सांगणार नाही. घेऊन जायला तुमचा गैरसमज होत आहे. रे का मला एक फोन करायचा आहे, फक्त महत्वाचा आहे. निघतून घरी फोन करायचा आहे. साहेब प्लीज समजून घ्या साहेब. हे बघा वकील साहेब, यामध्ये माझ्या भावाची काहीही चूक नाहीये. नाही म्हणजे त्यानं हे मुद्दाम केलेलं नाही. हो मान्य आहे मला, तो प्यायलेला होता, तसा तो चांगला आहे. हो असं बेजबाबदारपणे नाही वागणार. तुम्ही काहीही करा आणि केस घ्या प्लीज. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, ऐका ना प्लीज. काय झालं? सगळे घाबरत आहेत. ड्रिंक अँड ड्राईव्हची केस आहे म्हणतात, आणि त्यात त्या रिक्षावाल्यांनी आंदोलन केलं होतं, त्यामुळे ही केस जिंकणं अवघड आहे असंच सगळ्यांचं म्हणणं आहे. विश्वरा, तूच मार्ग दाखव आता. खूप काळजी वाटते दीपची. कसा राहत असेल तिकडे, काय खात असेल, कुठे झोपत असेल, कसं झोपत असेल. स्वराज, त्याला आपण जेवण पाठवू शकतो अशी काही व्यवस्था करता येऊ शकते का रे? निदान 4 चांगले घास तरी पोटात जातील रे त्याच्या. आत्या ते सगळं करता येईल, पण आपल्याला ना एक चांगला वकील मिळायला हवा. एकदा का चांगला वकील मिळाला ना की कसंही करून आपण दीपला बाहेर काढू तुरुंगातून. एका खुन्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय. लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला? खुनी नको रे म्हणू त्याला. काय म्हणू? एक नाही 2 खून केलेत त्यांनी. जाऊन बघा त्या घरातल्यांची अवस्था काय झाली ती. एका मुलीचा होणारा नवरा आणि भाऊ एकाच वेळी गेलेत. घरातला कमावणारा हातच गेलाय. सगळं कोणामुळे? या नालायक मुलामुळे, दारूमुळे. एकाच वेळी 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली. कळतंय का तुम्हाला? आणि अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. दादा रे, पण तो आपला आहे. हे नाहीये, तो आपला कोणीही नाहीये. आणि तुम्ही जर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो कायम तुरुंगातच कसा राहील यासाठी मी प्रयत्न करेन. अरे नको रे असं बोलू. आपल्या रक्ताचा आहे तो. नाही, मला मान्य आहे त्या कुटुंबावर मोठं संकट आलंय, पण आपण मदत करून आपल्याला जी काय मदत करता येईल ती सगळी आपण मदत करू त्यांना. त्या घरातली 2 मुलं मेली आहेत. सुलू, तुला कळतंय का? ताई, चहा घ्या थोडा. घ्या ताई, घ्या थोडा, घ्या ताई. बाळा थोडा चहा घे, बरं वाटते.
एका दिवसात हे घर रिकामं झालं ग. सगळंच संपलं. आयुष्यात जे काही करायचं होतं आता ते कोणासाठी करायचं काहीच कळत नाही. ताई आपणच असं बोललो तर आई आणि सुभद्रा काकूकडे कोण बघणार? हे बघ ताई, मला कळतंय की आपलं खूप मोठं नुकसान झालंय आणि हे सगळं नुकसान भरून काढणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि तुझ्यासाठी तर सगळ्यात जास्त कठीण आहे. दादा बरोबर सुजय, हे बघ मला सगळं कळतंय, पण आपला दादा म्हणतो ना की ज्याचं संकट मोठं त्याची जबाबदारी पण मोठी. हां, मला माहिती आहे तू ही जबाबदारी खूप नीट सांभाळशील. आणि मला सांग दादा, सुजय तर जर तुला असं बघत असतील तर त्यांना आवडेल का ग असं? मला माहिती आहे ताई, तू त्यांच्यासाठी खंबीरपणे सगळ्या गोष्टी करशील, मला खात्री आहे.